पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या होत्या। सुनेत्रा पवार आणि फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाल्याची माहिती मिळते। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। उमेदवारांच्या नावांबद्दल फडणवीस आणि सुनेत्रा पवारांमध्ये खलबत झाल्याची देखील माहिती आता मिळत आहे। सुनेत्रा पवार या आता वर्षा बंगल्यावरून निघालेल्या आहेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजूनही वर्षा या निवासस्थानी असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी अक्षय मंगणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं म्हणजे विधान परिषदेच्या नावांची घोषणा होणं अपेक्षित आहे, कारण की उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधी रात्री उशिरा ज्या आहेत त्या वर्षावरती बैठकांचा सिलसिला सुरू पाहायला मिळतोय। काय अधिक माहिती? नक्कीच सचिन, खरं तर विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे खरं तर ही सगळी खलबत जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिन्ही नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक आमदारकी आहे विधान परिषदेची आणि त्याच्यावरती कोणाची वर्णी लागणार हे अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं अंबादास दानवे यांची उमेदवारी जी आहे ती ठाकरे गटाकडनं देण्यात आलेली आहे। परंतु काँग्रेसने देखील आपला उमेदवार जो आहे तो 10वा उमेदवार या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे आणि त्या भूमिकेवरती काँग्रेस ठाम असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच अक्षय, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।